राजाधिराज सद्गुरुनाथ श्री सिद्धरामेश्वराय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः। सिद्धगिरिमठाधीशं काडसिद्धयतिवरं विद्याबुद्धिप्रदातारं काडसिद्धजगद्गुरुं सर्वजण आपण श्रावण मासारंभानिमित्ताने दरवर्षी ज्या सत्संग आयोजित करून त्यात सर्वजण सहभागी होतो, त्या अनुषंगानेच याही वर्षीच्या श्रावण महिन्यातील सत्संगाच्या प्रथम दिवशी आपण सर्वजण या शुभसंध्या समयी सम्मिलित आहोत. हा महिना श्रवण करण्याकरता आहे, ऐकण्याकरता आहे. श्रवण शब्दाचा अर्थच अभेद साधक आणि भेद बाधक वाक्यांचं ग्रहण करणं. जीव आणि ब्रह्माचा, आत्मा आणि परमात्म्याचा ऐक्य साधण्यामध्ये जे जे वाक्य मदतगार साबित होतील, अभेद साधक ते जे वाक्य आम्हाला परमात्मा जवळ नेण्याकरता, परमात्मा बनवण्याकरता साधक ठरतील आणि जीव आणि आत्मा किंवा जीव आणि परमात्मा या दोघांमधील अंतर कमी करतील अशी वाक्य ग्रहण करणं आणि दोन्हींमध्ये भेद निर्माण करणारे विषय असतील तर ते दूर करणं, यालाच श्रवण असं नाव आहे. भक्ती असेल, कर्म असेल, योग असेल, ज्ञान असेल, कथा असतील, चरित्र असतील, सूत्र ग्रंथ असतील, काही असतील, कोणत्याही प्रकारचे, त्या ग्रंथांच्या संबंधात किंवा त्या विषयासंबंधात श्रवण करत असताना आपण परमात्म्याच्या राज्यात प्रवेश करतो अशी भावना आपल्यात निर्माण व्हायला पाहिजे. आम्ही परमात्म्याच्या जवळचे आहोत, परमात्म्याच्या जवळ जातो आहोत, ही भावना आमच्या मनात आली तर समजायचं आम्ही श्रवण करतो आहोत. या सदुद्देशाला छेद देणाऱ्या गोष्टी कुठले ऐकत असू तर समजायचं आम्ही श्रवण नाही करतो आहोत. बुद्धिभेद करणारी वाक्य असतील, जीव आणि परमात्म्याला दूर सारणारी वाक्य असतील, ते श्रवण ठरत नाहीत. श्रवण म्हणजेच आपल्या मन किंवा अंतःकरण शुद्ध करून अंतःकरणात
प्रतिबिंबित जे चैतन्य आहे त्या चैतन्याजवळ आपल्याला अंतरयात्रा करायला उद्युक्त करणारी वाक्य. आमची जीवन यात्रा बहिर्शोधनासाठी नाही आहे, अंतशोधनासाठी आहे. अशा पद्धतीने त्या अंतरात्म्याजवळ घेऊन जाणारी जे वाक्य आहे ते ऐकणं जे आहे त्याला आपण श्रवण असं म्हणतो. हे कधी शक्य होतंय? भगवंताने आपली सर्व इंद्रिय बहिर्मुख करून निर्माण केलेले आहे. सहसा आतमध्ये जायला बघत नाही आहोत, पाहत नाही आहोत. आपण नेहमी बाहेरच शोधायचा प्रयत्न करतो. परांची खानी व्यत्रणत स्वयंभू परांग पश्यती ना अंतरात्मन, परांग पश्यती ना अंतरात्मन. सर्वही इंद्रियांची व्यवस्था देवाने बहिर्मुखी करून ठेवलेली आहे. उठले की सर्व इंद्रिय बाहेर धावतात. सुख हवा आहे माणसांना, सुखाचा स्रोत आतमध्ये आहे, आत्मा आतमध्ये आहे, परमात्मा आतमध्ये आहे. माणूस बाहेर ऐकण्याकरता धावतो, बाहेर खाण्याकरता धावतो, बाहेर पाहण्याकरता धावतो, बाहेर धरण्याकरता धावतो. का? इंद्रिय सर्वही बाहेरच्या दिशेने तोंड करून बसलेले आहेत. आपली श्रवण असं असायला पाहिजे की आम्हाला जे बहिर्मुख बाहेर तोंड करून बसलेले जे इंद्रिय आहेत त्यांना अंतर्मुखी करून अंतरात्म्याच्या दर्शन घडवणं, त्याच्या जवळ जाण्यास प्रवृत्त करणं, याला श्रवण म्हणतात. श्रवण म्हणतात. कोणतरी सांगितलं तिथे एक देव आहे, तो अत्यंत जागृत आहे. मग तिथे धावत असेल तर समजायचं की मी माझ्या मूळ देवापासून खूप लांब जातो आहे. देव कुठे नाही असं नाही. रिता नाही ठाव ब्रह्माविना ओस स्थळ नाही, महाराज म्हणत होते. याचा अर्थ तिथे देव नाही असं नाही आहे, परंतु नाभी मृगाचे कस्तुरी व्यर्थ हिंडे वनांतरे. ज्याला जवळचाच दिसत नाही तर तो लांबचा काय पाहणार आहे? असं का करतो? त्याच्याकरता त्याचा अंतःकरण, त्याचं मन कारणीभूत आहे. ते अशुद्ध आहे. अंतःकरण स्वच्छ नाही आहे, अंतःकरण एकाग्र नाही आहे, मन एकाग्र नाही आहे, मन शुद्ध नाही आहे. त्याला शुद्ध बुद्ध बनवण्याकरता भजन, पूजन, श्रवण आवश्यक आहेत. म्हणून आपण जेव्हा दीर्घकालिक सत्संग असतो त्यावेळी एक आधार म्हणून कोणत्या तरी एका ग्रंथावर, एका विषयावर निरंतर 10-12 दिवसांचं चिंतन करत असतो. वेळ मिळालं तर महिनाही करता येतं, नाही झाले तर 15 दिवस करता येतं, 10 दिवस करता येतं, करता येतं. आपण ह्या श्रावण महिन्यातील 23 तारखेपर्यंत, म्हणजे आज तारीख किती आहे? 13 आहे. 13 पासून 23 पर्यंत आपण हे सत्संग करणार आहोत. या कालावधीत वाल्मिकी महर्षी विरचित योग वासिष्ठ्यावर आपण चिंतन करणार आहोत. महर्षी भारद्वाज
ब्रह्मदेवांना विचारतात, सुखी होण्यासाठी काय करायला पाहिजे, शाश्वत आनंद प्राप्त करण्यासाठी काय करायला पाहिजे, असं ब्रह्मदेवांना विचारतात भारद्वाज महर्षी. तेव्हा भारद्वाज महर्षींना ब्रह्माजी सांगतात, महर्षी वाल्मिकींनी एक सुंदर ग्रंथ लिहिलेले आहे. 7 कांडांचा 7 अध्यायांचा एक ग्रंथ लिहिलेले आहे. त्याचं नाव श्रीमद रामायण. 7 अध्याय आहेत त्यात. पूर्वकांड आणि उत्तरकांड या नावाने. पूर्व भाग जो आहे त्याच्यात 6 कांड आहेत आणि उत्तरकांडामध्ये एकच आहे. उत्तरकांड उत्तर भाग आहे. आणि पहिली जे 6 कांड आहेत त्यामध्ये बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड आणि युद्धकांड अशी 6 भाग आहेत. आणि उत्तरकांडामध्ये एकच भाग आहे पण मोठा आहे. पूर्वकांडामध्ये आम्हाला सगळ्या लोकांना ज्ञात असणारा विषय जो आहे रामायणाचा पूर्व भाग. त्या पूर्व भागामध्ये 24,000 श्लोक आहेत. आणि जे उत्तरकांड आहे त्याच्यामध्ये 32,000 श्लोक आहेत. अयोध्येत जाऊन पट्टाभिषेक होईपर्यंत लंकेचा युद्ध संपून, म्हणजे एक कांडामध्ये, बालकांडामध्ये दशरथ महाराजांना संतान नव्हता. सर्व असून सुद्धा संतान नसल्या कारणाने अत्यंत दुःखी होते. सगळ्यांनाच असंच वाटतं. घरात सर्व आहे, संतान नाही तर दुःख वाटतं. कशासाठी केले आपण, कोणासाठी केले असं वाटायला लागतं. त्या संतानासाठी त्यांची पुत्रकामेष्टी याग आणि इत्यादी विषय आणि सवितृदेवता प्रसन्न होणं, पायस प्रदान करणं, त्यांच्या 3 पत्नींना ते पायस वाटणं, पहिल्या पत्नीला अर्धभाग आणि दुसऱ्या पत्नीला जे अर्धा वाटून राहिला होता त्यातलं अर्धा. तिसऱ्या पत्नीजवळ गेल्यानंतर त्यांना काय वाटलं माहीत नाही, जे राहिला होता चतुर्थ भाग त्याच्यात पुन्हा 2 भाग केले करून एक छोटासा हिस्सा कैकेयीला देऊन राहिलेले जे होते ती परत आणून सुमित्रेला दिली. या कारणास्तव सुमित्रेला 2 मुलं झाले, कैकेयीला 1 आणि देवी कौशल्येला 1. एकाच दिवशी तास 2 तास 4 तासाच्या अंतराने 4 पुत्रांचा जन्म आणि त्यांचं संगोपन कुठपर्यंत. त्या बालकांडामध्ये लहानाची मोठे होणे, त्यानंतर विश्वामित्र महर्षी येऊन 2 मुलांना आपल्या यज्ञ संरक्षणासाठी घेऊन जाणं आणि त्यातला एक मुलगा आजोळी जाऊन राहणं आणि 2 मुलं भरत आजोळी गेला, त्याच्याबरोबर शत्रुघ्नही गेला आणि राम आणि लक्ष्मण दोघे विश्वामित्रांबरोबर गेले आणि यज्ञकार्य संपन्न झाल्यानंतर मिथिलेला पोचले. मिथिलेत जाऊन शिवधनुष्य उचलून
विवाहास पात्र बनले, स्वयंवर जिंकले आणि चौघांनाही बोलून घेण्यात आला आणि चौघांचाही विवाह संपन्न झाला आणि अयोध्येत परत आले. बालकांड संपतो. अयोध्याकांड सुरू होतो. अयोध्याकांड सुरू होतो श्रीरामचंद्रांच्या पट्टाभिषेकाच्या निमित्ताने. पट्टाभिषेकाच्या साठी जन्मत घ्यावं याकरता अनेको प्रांतांचे राजे, महाराजे, सामंत आणि नगर प्रमुख, ग्राम प्रमुख अशी सभा बोलून पुष्य नक्षत्र उद्याच आहे तर उद्याच करून टाकूया असा निर्णय घेण्यात आला. त्याला कैकेयीने मंथरेचा ऐकून विरोध करणं, केवळ विरोध करणं असं नाही, आपल्या बाळाचा राज्याभिषेक झाला पाहिजे आणि रामाला वनवास झाला पाहिजे. तुझ्या बाळाचा जरूर पट्टाभिषेक किंवा राज्याभिषेक करेन, पण राम असू द्या जवळ, वनवासाला नको. तर हट्टाला पेटलेली कैकेयी नाही, तो गेलाच पाहिजे आणि त्याचा वनाकरता गमन होणं, अयोध्येतून निर्गमन होणं, भारद्वाज महर्षींच्या आश्रमाजवळ जाऊन कुटीर पहिला स्थापन करणं, दशरथ महाराजांचं मृत्यू होणं, हे सर्वही अयोध्याकांडाचा विषय आहे. तिथून पुढे भरद्वाज महर्षींच्या आश्रमातून पुढे जाणं, चित्रकूटावर वास्तव्याला राहणं, तिथे रावणाची जी सेना आहे त्या सेनेबरोबर अरण्यात लढाई होणं, शूर्पणखेचं नाक कापणं आणि काही राक्षसांचा संहार करणं आणि देवी सीतेचं अपहरण होणं, हे अरण्य पर्वाचा विषय, अरण्यकांडाचा विषय आहे. त्यानंतर सीता देवीचा शोध घेत घेत किष्किंधेला पोचणं, सुग्रीव भेटणं, वाली संहार होणं आणि सुग्रीवाचा पट्टाभिषेक करणं, हे किष्किंधाकांडाचा विषय आहे. आणि त्यानंतर सुग्रीवाची सेना सीतादेवीच्या शोधासाठी निघणं आणि हनुमंत लंकेत जाणं, लंकेचा पूर्ण प्रवास करून परत येणं, सीतादेवीचा वास्तव्यासंबंधात कथन करणं, समुद्राला सेतू बांधणं आणि लंकेकडे प्रस्थान करणं, हे पुढील कांड. आणि राम रावणांचा युद्ध होणं, कुंभकर्ण, इंद्रजित, रावण इत्यादी लोकांचा संहार होणं, विभीषणाचा पट्टाभिषेक, राज्याभिषेक होणं आणि आचार्य रावणाकडून लक्ष्मणाने उपदेश श्रवण करणं आणि देवी सीतेचा अग्निपरीक्षा, युद्धकांडाचा विषय. आणि तिथून
अयोध्येला पुष्पक विमानातून अयोध्येला जाणं आणि बरीच घटना पुढची जे सर्व घडतात त्या सर्वही घटना पूर्व भागातील अंतिम कांडामध्ये आपण पाहतो. श्रीरामचंद्रांचा पुनर्पट्टाभिषेक, पुन्हा एकदा राज्याभिषेक होतो. पुन्हा म्हणजे पहिला जो चुकलेला होता तो आत्ता राज्याभिषेक होतो. आणि त्या युद्धामध्ये ज्यांनी ज्यांनी सहभागिता घेतलेली होती त्या सर्व लोकांना ज्यांच्या त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना पुरस्कृत करणं, इच्छित वस्तू आणि विषय देणं, इथपर्यंत 24,000 श्लोकांचा रामायण होतो. त्याच्यानंतर उत्तर रामायणामध्ये देवी सीता 2 बाळांना जन्म देणं, त्यांना कुशलव असं नामाभिधान करणं आणि त्या मुलांना महर्षी वाल्मिकींनी रामायण मुखोद्गत करून घेणं आणि ताल स्वर संगीतामध्ये त्यांना प्रवीण बनवणं, त्या लहान बाळांना युद्धशास्त्र, राज्यशास्त्र, संगीतशास्त्र आणि वेदाध्ययन हे सर्वही करून राजयोग्य बनवणं हा विषय आहे. त्यानंतर मुलं गात गात अयोध्येला पोचणं, अयोध्येत सरयू नदी तीरावर अश्वमेध याग चालू आहे, त्या यागात सहभागी होणं आणि रामायण गाणं गाता गाता आपल्या मातेचं स्मरण येताच दोघेही गाता गाता भावविभोर होऊन दुःख करणं आणि त्या क्षणाला अयोध्येतील लोक त्यांना ओळखणं आणि तुम्ही कोणाची मुलं, तर त्यांनी शिकवून ठेवल्याप्रमाणेच आम्ही वाल्मिकी महर्षींचे शिष्य आहोत असं सांगणं आणि द्यायला आलेले सर्वही भेटवस्तू नाकारणं आणि वाल्मिकी महर्षी त्या सभेत प्रकट होणं, देवी सीतेला आमंत्रित करणं, मंचावर आल्यानंतर पुन्हा तिला तिचं पातिव्रत्य सिद्ध करण्यास सांगणं आणि देवी सीता मी जर पवित्र असेन माते माझी स्वीकार कर असं ती भूमातेकडे, तिची आई जी होती भूमातेकडे प्रार्थना करणं. त्याच वेळेला जमीन दुभंगणं आणि 2 हात वर येणं आणि त्यात देवी सीतेचा प्रवेश होणं आणि त्यानंतर राज्यकारभारातील आसक्ती शून्य होणं, भावांना आणि मुलांना राज्यकारभार सर्वही सोपून देणं आणि प्रभू रामसुद्धा सरयूकडे प्रस्थान करणं, उत्तर रामायणाचा भाग आहे. एकूण रामायण एवढं, रामायण 24,000 श्लोकांचा आणि उत्तर रामायण 32,000 श्लोकांचा, पण एकूण एवढंच. एक श्लोकात सुद्धा रामायण सांगतं. पूर्वी राम नावाचा एक महापुरुष होऊन गेला. रामाचा दशरथांचा मुलगा होता, वनवासाला गेला, सीतापहरण झालं
युद्ध झाला, रावणाला मारला आणि पुन्हा अयोध्येत येऊन राज्य करायला लागला. रामायण संपलं. एवढ्यात सुद्धा रामायण संपवता येतं. याला ताकापुरते रामायण म्हणतात. आणि लांबवलं तर रामायण 24,000 अधिक 32,000 श्लोकांचा. आपण जे पाहायला चाललेलो आहोत योग वासिष्ठ, हे नेमकं कुठे येते? योग वासिष्ठ जे आहे, वशिष्ठ महर्षींनी श्रीरामचंद्राला जे अध्यात्मशास्त्राचा उपदेश केलेले आहे त्याला योग वासिष्ठ असं नाव आहे. प्रश्न विचारत जातो श्रीरामचंद्र आणि वशिष्ठ महर्षी उत्तर देत राहतात. आणि काही प्रश्न दुसऱ्यांनी विचारले, त्याला श्रीरामचंद्रांनी उत्तर दिले. आरंभामध्ये वशिष्ठ नाही, आरंभात श्रीरामचंद्र उत्तर देतात. योग वासिष्ठ सुरू होतो. कुठून सुरू होतो? भारद्वाज महर्षी विचारतात ब्रह्मदेवांना की सुखी होण्यासाठी काय करावं. ते सांगतात की महर्षी वाल्मिकींनी लिहिलेले रामायण श्रवण करावं. पूर्व भाग उत्तर भाग सगळे श्रवण करावं जेवढं शक्य आहे तेवढं. तेव्हा विचारतात हे श्रवण केल्याने काय होणार आहे? श्रवण केल्याने माणसांच्या मनातली दुर्गुण दूर होतील आणि सद्गुण संपादित होतील. त्या सद्गुण नावाच्या नावेने हे रामायण नावाचा जो नौका आहे, या नौकेत जर बसलं आपण, श्रवण केलं तर भवसागर पार करता येईल. भवसागर म्हणजे पुन्हा पुन्हा जिथे जन्माला येतो हे जे प्रपंच आहे, प्रपंचाला भवसागर असं नाव आहे. जलसागर, जनसागर आणि भवसागर असं 3 समुद्र आहेत. जलसागर म्हणजे पाण्याचा जो समुद्र आहे तिथे पार करण्याकरता होडी पाहिजे. जनसागर एक आहे, आम्ही तुम्ही सर्वजण ज्यात राहतो आपल्या अवतीभोवतीने एक मोठा समुद्र आहे, तो समुद्र म्हणजे जनसागर. आम्ही बसलो तरी इथे एक म्हणतात, झोपलो तरी एक बोलतात, पाहिलं तरी एक म्हणतात, चाललं तरी एक म्हणतात. काही एक नमुना आहे इथे. या जनसागरातून पार होणं जसं जलसागरातून पार होण्याकरता सुद्धा सोपं नाही आहे. समुद्र आहे, त्या समुद्र केवळ समुद्र नाही आहे, तिथे लाटा आहेत मोठमोठ्या. एका पाठोपाठ एक लाटा येऊन आदळतात आणि त्याच्यात आपली होडी सुरक्षित घेऊन जायचं. एवढंच नाही, मोठमोठाली तिमिंगिला आहेत त्या समुद्रामध्ये, मोठमोठे मासे आहेत, आपल्या सहित नावेला अडवू शकतात असे महान महान. एवढंच नाही, त्या समुद्रामध्ये जसा लाटा आहेत तसं भोवरे सुद्धा आहेत. अंत नाही आहे त्याला, इतकं खोल आहे. तो प्रवास जितका कठीण आहे त्याच्यापेक्षाही कठीण प्रवास जनसागरातला. जनताही अशीच आहे, पाण्यासारखं. अवतीभोवती जिकडी पाहू तिकडी जनता. त्या जनतेतनं आपल्याला आपल्या संसाराची तीर लावायचं आहे, पार करायचं आहे. काहीही केले तरी इथे या जनसागरातनं आवाज उठतो. जसं त्या समुद्रामध्ये तरंग येतात तसं या जनसागरामध्ये सुद्धा ज्या जनतेत आपण राहतो इथे सुद्धा खूप साऱ्या लाटा येतात. स्तुती निंदेची येतात. कधी स्तुतीची आले तर पाठीमागे निंदेची येतात. कधी लाभाची तर कधी हानीची. कधी चांगल्याची आणि कधी वाईटाची. पाण्यात कसं तरी पार होता येईल
पाण्यातल्या प्राण्यांना नियंत्रित करणं, प्राण्यांपासून वाचणं सोपं आहे. या जनसागरातील माणसांपासून वाचणं फार कठीण असतं. माणसं कोणालाही सोडत नाही, देवालाही सोडलेले नाही, अवतारी पुरुषांनाही सोडलेले नाही, आणि साधू संतांनाही सोडले नाही, सामान्य लोकांनाही सोडले नाही. हे जनसागर आहे. कोणाला कधी काय बोलतील ह्याची काही नेम नाही. आपण बोलल्याने कोणाचा काय होऊ शकतं याचा कधी विचारही केली जात नाही. कोणावर कोणते आरोप करतील, कोणाची स्तुती करतील, कोणाची निंदा करतील, योग्य माणसांची निंदा करतील, अयोग्य माणसांची स्तुतीही करतील. प्रत्येकाच्या वाटेवर अडथळे बनून राहतील. हे जनसागर आहे. लोक म्हणजे ओक. कुठे काय ओकतील गॅरंटी नाही आहे, स्थिती आहे. कोणाला सोडले? कोणालाही नाही सोडले, सगळ्यांनाच बोलले. कोणाला त्रास नाही झाला या आयुष्यात? सगळ्यांनाच त्रास. अरे भल्या भल्यांचं असं झालं आणि आपलं काय, असं नेहमी माणसं म्हणतात. का? जनसागरातून पार व्हायचं. म्हणून जनसागर आहे, कोणालाही सोडत नाही. या जनसागरातून पार करायचं असेल, फार जपून जावं लागतं. आणि सगळी जे आपल्याला जे प्रश्न उपस्थित करतील त्या सगळ्यांची तोंड बंद करूनच मी पुढे जाईन, तर जाता येणार नाही. गल्लीतनं चाललंय की बरीचशी श्वान भुंकायला सुरू करतात. प्रत्येक कुत्र्याचा तोंड बंद करून आमच्या ध्येय आम्हाला गाठणं शक्य नाही आहे. हे जनसागर आहे. हत्ती चले बाजार, कुत्ते भूके हजार. हे होत राहत. शेवटी कंटाळूनच म्हटले असतील तुकाराम महाराज, निंदकांचे घर असावे शेजारी. असू द्या बाबा, जागे करता तसं समजूया आपण. निंदक नियरे राखिये. कबीरदास सुद्धा म्हणाले की जवळच ठेव यांना, साप ठेवतात आम्हाला. आई बाळाची विष्ठा जी आहे, काहीतरी कापड, कागद, शेण हे घेऊन साफ करते, हाताला लागू देत नाही. पण निंदक असतो जिभेने साफ करतो आपलं पाप सगळे. त्यामुळे आईपेक्षाही तो मोठा. आई जेवढी काळजी घेते आपण आपली, त्यापेक्षाही अधिक काळजी आपले निंदक आपली घेत असतात. आम्ही कुठे जरासं चुकू तर तेवढ्यात ते बोलतातच. बोलले की थोडंसं दखल घ्यायचं. जादाच बकबकायला लागले की हत्ती चले बाजार, कुत्ते भुंके हजार. कुठल्याही गोष्टीला हे जनसागर पार करताना ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. यांच्यापेक्षाही एक भयानक सागर आहे, त्याला भवसागर म्हणतात. पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. कसं पार करायचं? भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. संप्राप्ते सन्निहिते काले नहीं नहीं रक्षति डुक्रुई करणे. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. हे जे भवसागर आहे, पुन्हा पुन्हा जन्माला येणं, कधी संपणार आहे? प्रत्येक जन्मात येणं, भोगणं आला की दुःख आहे. आध्यात्मिक दुःख आहे, आदिदैविक दुःख आहे, आदि भौतिक दुःख आहे. म्हणजे इतर जीवांकडून होणारं दुःख, आपल्या शरीराची आणि आपल्या मनाची
रोगराई नावाची जे दुःख आहे ते, आणि नैसर्गिक आपदा विपदा नावाची दुःख, हे सगळ्या जीवांना ठरलेलेच आहे. अविद्या, अस्मिता, रागद्वेष, अभिनिवेश नावाचे क्लेश आहेत. प्रत्येक मनुष्याला ही 5 कंटक आहेतच. अविद्या, मी कोण आहे माहीत नाही, देव कोण आहे माहीत नाही, हे एक दुःख आहे, हे एक शोक आहे माणसाला. अस्मिता, अहंकार आहे. आमच्या आध्यात्मिक वाटचालीतला सर्वात मोठा अडथळा आहे अविद्या, अस्मिता. राग म्हणजे वासना. वासनेपायी काय काय होतो आमची. यम यम वापि स्मरण भावो त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे वैति कौंतेय सदा तद्भाव भवती. आणि वासनेपोटी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. मरत असताना त्यजती अंते कलेवरम, हे जे कळेवर आहे, शरीर आहे, हे त्यागताना, पार्थिव सोडताना यम यम वापि स्मरत, जे जे आम्ही वासना मनात ठेवतो, तम तमेवैति कौंतेय, हे अर्जुना त्याचप्रमाणे त्याला पुढचा जन्म मिळतो. असं जाणं येणं हे चक्र चालूच आहे. कधी संपणार? ज्ञानाशिवाय संपणार नाही. ज्या दिवशी ज्ञानाग्नी सर्व कर्माणि भस्मसात कुरुते तथा प्रारब्धम भोगतो नश्येत, प्रारब्ध भोगाने नाश होईल, परंतु जे शेष कर्म आहेत ते कोण नाश करणार? संचित कर्म. ज्ञानाग्नी सर्व कर्माणि. गुरूंनी दिलेले उपदेश, त्या उपदेशामुळे उत्पन्न झालेले मनातलं ज्ञान, अंतःकरणातलं ज्ञान, ही ज्ञानच अज्ञानाला नाश करतो. अज्ञान नाश झाल्याबरोबर त्या अज्ञानाच्या आश्रयाला राहिलेले सगळे कर्म नष्ट होतात. अर्थार्थ संचित कर्म नष्ट होतात. आणि एकदा ज्ञानी झाला त्या माणसाचा स्तुती निंदा करणारी जे आहेत ते आगामी कर्मांचे अधिकारी बनतात. आगामी कर्म म्हणजे ज्ञान झाल्यानंतर सुद्धा शरीराची पुण्य पाप रूपी कर्म होतच असतात. मग ते कुठे संग्रह होत नाही. त्यांची सेवादी करून त्यांच्याकडून ज्ञान संपादन करणारी जे आहेत त्यांच्या पुण्याला अधिकारी बनतात. साधू संतांची निंदा करणारी जे असतात त्यांच्या हातून घडलेले, त्यांच्या शरीराने नकळत घडलेले पापाचे अधिकारी बनतात. आणि प्रारब्ध तरी भोगूनच संपवतो. साधू असो, संत असो, राजा असो, महाराजा असो. हे भवसागर पार करण्यासाठी गुरु नावाची एक नौका किंवा अध्यात्म नावाची नौका आणि त्या नौकेत गुरु नावाचा सुकाणू धरणारा नावाडी आणि त्यात आम्ही प्रवासी सगळे, तर हे भवसागर पार करता येईल. भरद्वाजांना ब्रह्मदेव हेच सांगतात की हे पार करण्याकरता वाल्मिकींची रामायणाचा अवलंबन घ्या. रामायण श्रवण केल्याने अंतःकरण शुद्ध होईल, स्वच्छ होईल, एकाग्र होईल आणि त्यात ज्ञान होईल आणि त्या ज्ञानाने तुम्ही सुखी होणार. काय धरावं आणि काय सोडावं याचं ज्ञान तुम्हाला येईल असं म्हणतात. याकरता आणि त्यातही विशेष करून जो योग वासिष्ठ आहे, योग वासिष्ठाचा श्रवण करा. योग वासिष्ठ श्रवण केल्याने तुम्हाला मुक्ती मिळेल असं भारद्वाज महर्षींना ब्रह्मदेव सांगतात. मग भरद्वाज महर्षी या कथेच्या भूमिकेत शिरतात. कधी सुरू झालं बाबा? मग आरंभ होतो योग वासिष्ठाचा. योग वासिष्ठाचा आरंभ असा होतो,
श्रीरामचंद्रांचं वय आता 16 वर्ष आहे. चौघेही भावांची वर्ष 16 आहे. खेळखूद झालेले आहे सर्व, थोडंफार अध्ययनही झालेले आहेत, जे अक्षरशास्त्र म्हणतो आपण. किरकोळ जे युद्धकला आणि राज्यशास्त्राचा परिचय इत्यादी गोष्टींची थोडीफार अध्ययन झालेले आहे. थोडीफार म्हणजे बऱ्यापैकी अध्ययन झालेले आहे. झाल्यानंतर घरात बसून कंटाळलेत. एके दिवशी वडिलांना म्हणतात, बाबा आम्ही तीर्थयात्रा करून यावं म्हणतो, आम्हाला आपली आज्ञा मिळावी. पूर्व काळामध्ये तीर्थयात्रा फार महत्त्वाचा समजला जायचं. आम्हाला थोडीशी आज्ञा मिळावी. का? तीर्थयात्रा केवळ देवदर्शनासाठी असं नाही. तीर्थयात्रेला जाणारा माणूस खूप काही साध्य करून येतो. त्याला भूगोलाचा परिचय होतो, समाजशास्त्राचा परिचय होतो, अन्य अनेको शास्त्रांचा, मानसशास्त्राचा परिचय होतो, दर्शनशास्त्रांचा परिचय होतो, जीवनशास्त्राचा परिचय होतो. त्यांना घराबाहेर जेव्हा पडतील, एक एक तीर्थावर जातील, तर ते जात असताना वाटेत अनेको डोंगर, अनेको नद्या, अनेको ऋषी महर्षींच्या आश्रमांना भेट देतील, अनेको लोकांची सत्संग करायला मिळतो आणि अनेको लोकांची जीवन जवळून पाहता येतं तीर्थयात्रेचं लाभ. तसं म्हणणारी बरीच काही म्हटलेले आहेत तीर्थयात्रेला. उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यानधारणा, कनिष्ठा मूर्तिपूजा, तीर्थयात्रा, धमाधमा असंही म्हटलेले आहे. म्हणजे कोणतरी शाणे लोकच असं हल्लीचे लोकच म्हणतात असं नाही आहे. आमच्या हिंदू फिलॉसॉफी जी आहे, हिंदू तत्वशास्त्र जे आहे, इथे प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आपले आपले मत प्रकट करण्याकरता. उत्तम माणूस असतो, सहज असतो, मध्यम असतो, तो ध्यान धारणादी करतो. आध्यात्मिक साधने संबंधात बोललेले आहे हे वचन. अन्य उद्दिष्टाकरता तीर्थयात्रा करणाऱ्यांना नाही, आध्यात्मिक साधना म्हणून तीर्थयात्रा करणाऱ्यांसाठी बोललेत की तुम्हाला उत्तम साधना कुठली? उत्तमा सहजावस्था, ज्ञानी बनणं, सहज राहणं. सहज म्हणजे कुठलंही अवडंबर बाळगणं नाही. ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे, ही सहज अवस्था आहे. काहीही दाखवायचा प्रयत्न, आत एक बाहेर एक असं करायचं नाही, यालाच सहजावस्था म्हणतात. आम्ही 99.99% लोक आत एक आणि बाहेर एक, नेहमी कोणाबरोबरही 100% विश्वासाने आपण वागत नाही आहोत. 100% विश्वासाने जसा आहोत तसंच इतरांबरोबर राहावं असं कोणालाच वाटत नाही. काही ना काहीतरी लपवत असतो आणि जे आमच्यात नाही आहे ते प्रकट करून दाखवायचा प्रयत्न करतो. मी म्हणतो आपल्याला पटेल नाही पटेल, पण घरी गेल्यानंतर एकदा एकटेच खाली रात्री झोपताना दार बंद करून विचार करावा की आपण काय काय करतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत असले काही गोष्टी घडलेत का आपल्याकडे? चिकार घडलेले, जाता जाता कोणाकोणाला ठगवलेले, कोणाचं नुकसान केलेले नसणार जरूर, पण आम्ही आत एक असताना बाहेर एक सांगितलेले आहे. आणि जे बाहेर माहिती आहे ते अरे मला माहीतच नव्हतं हे, असंही नाटकं करतो आपण. असं झालं, मला माहीतच नव्हतं. सगळे माहिती असते पण नव्हतंच माहिती असंही दाखवायचा प्रयत्न करतो. आणि जी माहीत नाही आहे ती माहीत आहे असंही करतो. हे आम्हाला सगळीच माहिती आहे. काय माहिती आहे?
हातात रेष किती आहे माहीत नाही आहे. आपल्या हातात डाव्या हातात किती आहेत, उजव्या हातात रेष किती आहेत आम्हाला माहीत नाही, आणि म्हणतो मला सगळे जगच कळतंय. यालाच म्हणतात अवडंबर. सगळ्या गोष्टींची मी ज्ञात आहे असं सांगण्याचा प्रयत्न करतो, याला तरी काहीच माहीत नसते, माहीत नसते. सहजावस्था म्हणजे जसं आहे तर माहिती आहे तर माहिती आहे, जेवढं आहे तेवढं, नाही तर नाही. काय आपल्याला त्याच्यामुळे काय मोठं कोण दंड बसवणार आहे? नाही. फार तर म्हणतील आज्ञा आहेत, हा मग आहेत ते म्हटलं तर काय फरक पडणार आहे. पण आम्ही असं म्हणून कमीपणा घ्यायला कधी तयार नसतो. का? असं जर आपण नाही दाखवलं तर आपल्याला लोक कनिष्ठ समजतील, तुच्छ समजतील. याकरता उच्च समजावं म्हणून भरपूर भानगड्या करतो आपण. ही सहजावस्था होत नाही, होत नाही. ध्यानाला बसल्यासारखं दाखवतो पण ध्यान अजिबात लागलेलं नसते. होते की नाही होते? पूजेला बसतो, पूजा करत असतो, पूजा चालू असते पण मन कुठेतरी भटकायला गेलेले असते. पूजेत कुठे मन असतं? नसतं. तरी सुद्धा आपण माणसं चार जमले की एक आरती वाढतेच आपली. बघा तुम्ही सांग, पूजा कधी रंगाला येते, रंगते माहिती? माणसं जसं वाढतील तसं आमच्या पुरोहितांची मंत्र अगदी वाढतात, आणि आमचंही तसंच आहे, आम्ही करतो तसं. याला सहज अवस्था म्हणत नाही. ज्ञान आहे नाही म्हणतो, नाही त्याला कधी आहे म्हणतो. ही सहज अवस्था होत नाही. आहे तर आहे, नाही तर कळलं तर कळते म्हणायचं, नाही कळलं तर नाही कळलं म्हणायचं. झालं असेल तर झालं म्हणायचं, नाही तर नाही म्हणायचं. करत असाल तर करतो म्हणायचं, नाही तर नाही म्हणायचं. काय बिघडलं कुठे? उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यानधारणा. मध्यम माणूस तो आहे जो ध्यानधारणा करतो. त्यातलं म्हणजे आध्यात्मिक साधनांच्या दृष्टीने हे सांगितले गेलेले आहेत, परंतु मुद्दाम कोणाला तरी कमी लेखण्याकरता, कमी समजण्याकरता सांगितलेले श्लोक नाही आहे. तीर्थयात्रा अधमाधमा जेव्हा म्हणतो, का तीर्थयात्रेला केलेली ध्यानधारणा करत नाही? तीर्थयात्रेत गेलेली माणसं काय सहज अवस्थेत राहत नाही? राहत असतात, नाही असं. म्हणून तीर्थालाही नाव ठेवणं, तीर्थयात्रेला जाणाऱ्यांनाही नाव ठेवणं कदापि योग्य ठरणार नाही. ज्यांची ज्यांची जशी भाव असेल त्याचा त्यांना देव प्रकट होतो किंवा प्रसन्न होतो, आपण असं नेहमी म्हणतो. म्हणजे आमच्या जुन्या काळात सुद्धा या सहज स्थितीला उत्तम मानणं, ध्यानधारणेला मध्यम मानणं, मूर्खस्य प्रतिमा पूजा अथवा कनिष्ठ जो आहे तो प्रतिमा पूजन करणारा कनिष्ठ म्हणणं नाही आहे. प्रतिमा पूजन करणारा कनिष्ठ कसं होईल? जो ज्ञानी आहे त्याला सुद्धा करावं लागतो. का? काही यद्यदाचरति श्रेष्ठः तत्तदेवेतरो जनाः. मोठी माणसं जी करतात त्याच गोष्टी त्यांच्या मागील लोक करत असतात. त्यामुळे ज्ञान झाला तरी महाराज म्हणत होते, ज्ञान झालं म्हणून काय झालं, मला मंदिरात जाऊन पूजा करावं लागतं. का? माझ्या पाठीमागचे काही अजून अज्ञ लोक आहेत, त्यांच्यासाठी आपण हे मार्गदर्शन करणं गरजेचे असं म्हणत होते. त्या दृष्टीने केले असतील तर त्यांना आपण अधम कसं म्हणता येईल, कनिष्ठ कसं म्हणता येईल? नाही. आम्ही कोणत्या भावनेने करतो तो महत्त्वाचा असतो. आम्हाला ती प्रतिमा पूजन करताना त्या प्रतिमेतील जी देवता आहे, जी गुरु आहे, जी संत आहेत, त्यांची सर्व उपदेश आठवत असेल तर ते कनिष्ठ कसं होऊ शकेल? नाही होऊ शकणार. थोडा आकस बुद्धीने कोणतरी लिहिले असतील, म्हटले असतील, तीर्थयात्रा अधमा अधमा. अरे अधमातला अधम सुद्धा जो आहे ना, ती डिग्री मिळेल कोणाला? तीर्थयात्रा का? असं कसं होऊ शकतं? आमचे ज्ञानेश्वर महाराज
पंढरपूरला गेले, तुकोबाराय पालखी घेऊन पंढरपूरला गेले. कोण काशी यात्रा करतो, कोण रामेश्वर करतो, कोण श्रीशैल मल्लिकार्जुन करतो, कोण परळी वैजनाथ करतो, कोण घृष्मेश्वर करतो, कोण भीमाशंकर करतो, कोण दत्तात्रेयांच्या दत्तस्थानावर जातो. गणपतींची परिक्रमा करून येतात लोक. मारुतीरायांच्या परिक्रमा करण्याकरता जातात लोक. का अधमाधम म्हणून चालणार? हां, जेव्हा जातात लोक, खूप साऱ्या लोकांची जीवन दर्शन होतं. त्या प्रदेशातला अन्न संस्कृती कळते, त्या प्रदेशातलं जीवन पद्धती कळते, त्या प्रदेशातल्या माणसांची सर्व आचरण कळतात आपल्याला. एवढंच नाही, देश किती विशाल आहे आणि भावैक्य निर्माण होण्याकरता एकमेकांकडे जाणं, एकमेकांना भेटणं ही आवश्यक आहे. राष्ट्र अखंडित ठेवण्याकरता तीर्थयात्रा आवश्यक आहे. आणि राष्ट्राचा परिचय, भारत, मेरा भारत महान कधी होईल? आणि जेव्हा सगळी पाहीन, सर्व ऐकेन, सर्व अनुभव घेईन, तेव्हाच माझा भारत किती महान आहे हे मला कळणार ना. मी स्वयंपाकघरात बसून माझा देश महान आहे असं म्हणून चालणार कसं? आम्ही म्हणतो रोज प्रार्थनेत, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. कधी कुठलाही भाऊ भेटला नाही कधी, असं म्हणत म्हणतच मेला. जायला पाहिजे ना कुठेतरी, भेटायला पाहिजे. वा कधी भेटणार? या निमित्ताने जाणार, तीर्थयात्रेच्या निमित्ताने जाणार. गेला तर सगळे बंधू बांधव भेटतात, बहिणी भेटतात, तेव्हाच देशाचा खरा दर्शन होतो, आपल्या संस्कृतीचा दर्शन होतो. म्हणून श्रीरामचंद्र वडिलांकडे आज्ञा मागतात, बाबा आम्हाला तीर्थयात्रा करायची आहे, करून येण्याची आज्ञा द्या. मुलांना सोडून, मुलं झाल्यापासून मुलांना सोडून राहणं आई वडिलांना फार कष्टदायक असतं. काही ना काहीतरी निमित्त सांगून, कशाला जातोस? आम्ही जातो ना, पुढच्या वर्षी जाताना घेऊन जाऊ तुम्हाला. आजही म्हणतात घरातले, आम्ही जाऊ त्यावेळी तुम्हाला घेऊन जाऊ. ते म्हणतात तुमच्याबरोबर नाही यायचं, आम्हाला स्वतंत्रच जाऊन यायचं आहे. यांच्या मनात एक आतंक असतो, हे स्वतंत्र गेले तर काय काय करून येतील, काय गॅरंटी? हल्ली त्यांच्या बाबतीत नव्हता तसं. ते चौघेही मिळूनच म्हणाले आम्हाला तीर्थयात्रा करून यायचं. काय पाहणार? सर्व डोंगरधरे पाहणार. देशात कुठल्याकडे, हे तरी राजपुत्र आहेत, प्रदेशाचा परिचय होणं आवश्यक असतं. कोणत्या ठिकाणी कुठलं खनिज आहेत, कोणत्या भागात कोणती कोणती पिकं आहेत, फळं आहेत, प्राणी आहेत, पक्षी आहेत. जाता जाता अनेको वैद्य लोकांचा परिचय होतो. कोणत्या वनस्पतीचा वापर कुठे करावं, कशासाठी करावं, ही लोक भेटतात. प्राण्यांची उपचार करणारी माणसं भेटतात, माणसांची उपचार करणारी कारण आपण तीर्थयात्रेला जातो, कधीतरी आजारी पडलो तर कुठल्या तरी तिथल्या वैद्यांकडे जातो. आणि तो वैद्य गेल्यावर आमच्याकडे पद्धत होती, तुमची थोडासा हे सांगा, आपण परप्रांतात गेलोय, गेल्याबरोबर ग्रामवैद्य म्हणून होते, गावठी वैद्य, त्यांच्याकडे गेला, पारंपरिक वैद्य म्हणतात, त्यांच्याकडे गेले की ते म्हणायचे तुमची संकल्प बोला, तुम्ही काय संकल्प? पूजा करताना जे संकल्प म्हणतो, शिव शिव शंभोर आज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथमचरणे प्रथमपादे भरतवर्षे भरतखंडे मेरोर दक्षिण दिग्विभागे महाराष्ट्र देशे कोंकण क्षेत्रे असं म्हणतो ना.
असं म्हटल्यानंतर त्या वैद्यांच्या लक्षात येते हे कोणत्या प्रदेशात राहणारी आहे. मग ह्या प्रदेशात राहणार आहे तर त्या प्रदेशातल्या लोकांची प्रतिकारशक्ती किती आहे त्यांना तोंडपाठ असते. मग तेव्हा औषधांची मात्रा ह्याला किती द्यायचं, सगळ्यांना एकच मात्रा देऊन चालणार नाही. जसं आता युरोपमध्ये कुठल्या तरी फॉर्म्युला तयार करतात आणि जगाला लागू करतात. भारतीय लोकांची प्रतिकारशक्ती अधिक आहे युरोपियनपेक्षा, आमच्यापेक्षाही आफ्रिकन लोकांची प्रतिकारशक्ती अधिक आहे. त्यांना एवढी डोस लागत नाही, कमी लागते. आणि प्रत्येकांची शरीर रचना आणि त्यांची वजन हे का वजनावरच मात्रा ठरतात. हे यासाठी ते पूर्वी आणि त्यानंतर तुमची कुल आणि गोत्र हे सांगा म्हणत होते. मग कोणत्या गोत्राचे आहेत, कोणत्या कुळातले आहेत बघून ह्यांची काम कुठल्या प्रतीचं आहे हेही ठरवत होते. मी अमुक गोत्रे अमुक कुलोत्पन्ने असं म्हटले की ते म्हणायचे की ह्यांची काम काय आहे, शेती करणार आहे का दुकान चालवणार आहे का व्यापार करणार आहे का लढाई लढणार आहे का पौरोहित्य करणार आहे का, हे ठरल्यानंतर मग कुठल्या कामासाठी जी माणसं आहेत त्यांची शारीरिक क्षमता किती आहे, मग त्या अनुषंगाने त्यांना डोस द्यायचा. ही सुद्धा ज्ञान तीर्थयात्रेला गेलेल्यानं होते. तीर्थयात्रेला गेले, आकस्मिक आजारी पडले तर कुठल्या वैद्यांकडे गेले तर वैद्यकशास्त्र काय असते आणि वनस्पतींचा उपयोग कुठे कुठे कसं कसं करतात हे सगळे ज्ञान त्यातून संपादन होतं. जनावरांचा परिचय होतो, पक्ष्यांचा परिचय होतो, प्राण्यांचा परिचय होतो, कंदमुळांचा. आणि ह्याचा तीर्थयात्रेला जातो तर काय जेवण बनवून ठेवतात थोडी कोण, जिथे जे मिळेल ते आस्वादन करावं लागतं. हे सगळ्या काठिण्यता अंगी यावं, प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा जगता यावं याकरता तीर्थयात्रा केली पाहिजे. कमीत कमी साधन सुविधेमध्ये अत्यंत कठीण परिस्थितीला कसं तोंड द्यायचं. घरात काय मस्तपैकी खोली आहे, फॅन आहे, एसी लावले, ठीक आहे. आपण गेलो कुठे प्रवासात तर एके दिवशी कुठेतरी असं झाडाखाली झोपावं लागेल, मंदिरासमोर झोपावं लागेल. मिळाले तर तुपाशी, नाही मिळाले तर उपाशी. ही माणसांना मजबूत करते. याकरता तीर्थयात्रा आवश्यक असतो. आता युरोपियन लोकांनी नवीन एक सुरू केली तंत्र. काय, भारतात येऊन बघितलं जे कुंभमेळा चालतात, करोडो लोक त्याच पाण्यात अंघोळ करतात आणि तीच पाणी पितात आणि कोणी आजारी पडत नाही. मग असं का म्हणजे ही तीर्थयात्रेला गेलेल्या लोकांची प्रतिकारशक्ती प्रचंड असतो. हे आम्ही कुठेही गेलो तर कुठलंही पाणी पितो, कुठलंही अन्न ग्रहण करतो, मग त्यांनी आत्ता हल्ली सुरू केले हात न धुता जेवायचं का, प्रतिकारशक्ती वाढावं. साधं पाणी प्यायचं का, प्रतिकारशक्ती वाढवावं. तापवायचं नाही आणि बाटलीतले प्यायचं नाही. आमच्या शरीरातली प्रतिकारशक्ती वाढावं म्हणून त्यांनी सुरू केले. आम्ही त्यांची सुरू केली. बाटली घेऊनच जायचं कुठेही गेलो तरी. आणि आज बाटली घेऊन चाललोय, उद्या एक सिलेंडर घेऊन जाणार, बरोबर. तशी परिस्थिती आपण निर्माण केलेलेच आहोत. आता अर्धा लिटर, 1 लिटर, 5 लिटरची कॅन घेऊन जातो. उद्या 1 लिटर, 2 लिटर, 5 लिटरचे एक सिलेंडर पाठीला बांधून कुठे जरा दम लागला की पटकन थोडा लावायचा आणि परत काढायचं, निघायचं. ही वेळ येणारच आहे देशाला. पण ज्याचा प्रतिकारशक्ती दांडगा आहे, चांगला आहे, त्याला असली काही वेळ येणार नाही. आणि त्याची प्रॅक्टिस करतात लोक. आत्ता आमच्या एक तीर्थयात्रा करून झाली की बस झाली. 10-20 वर्ष कुठले आजार येत नाही. काही लोक माझे गुडघं दुखते, पाठ दुखते, सगळे जातात. एकदा तीर्थयात्रा करून आला की विचारणारी कोण नाही ना तिथे. दुखते म्हणून सांगणार कोणाला, सवय होऊन जाते. घरात 10 माणसं ऐकणारी असतील तर दिवसभर इथे दुखते, दुसऱ्या दिवशी विचारलं की इथे दुखत, तिसऱ्या दिवशी विचारलं की इथेच जरा दुखायला लागले. आज ऐकणारी असतील तर दुखणं वाढतात पण कमी होत नाही. आणि जिथे कोणच ऐकत नाही तिथे सगळी दुखणं गायब होतात.
हा का चालल्याशिवाय पर्याय नाही, गेल्याशिवाय पर्याय, जे मिळेल ते ग्रहण. तीर्थयात्रा का करावं तर यासाठी करा, मजबूत होता येते आणि कमीत कमी खर्चात कसं जगावं हे शिकता येते तीर्थयात्रेत. पैसे कमी पडले तर त्या कमी पडलेल्या पैशात आम्हाला कसं दिवस काढावं हे समजते तिथे गेल्यानंतर. आणि कोणाबरोबर जर जरासं घरात जसं बोलतात तसं कोणाला तरी बोललं तर 2 मुस्काट्याला लावतात, बस 1 मिनिटात अक्कल येतो ठिकाणावर. यासाठी करावं म्हणजे कोणाबरोबर कसं बोलावं, काय घ्यायचं असेल तर कसं बोलावं, द्यायचं असेल तर कसं बोलावं, तीर्थयात्रेला गेल्याशिवाय कळणार नाही, कळणार. आणि पूर्व काळामध्ये प्रत्येक व्यक्तीला देशाटन जे आहे ही कंपल्सरी होतं. त्याच्या आयुष्यात तारुण्यात त्यांनी देश भ्रमण करून यावं हा कंपल्सरी होता. राजांची मुलं असो नाहीतर रंकांची मुलं असो जात होते. तिथेच परस्परांची भेट व्हायची आणि जे काय शिकायचं ते सर्वही शिकता येत होतं. म्हणून हे चौघेही म्हणाले आम्ही तीर्थयात्रेला बाबा जाऊन यायचं म्हणतोय, आम्हाला थोडासा तुमची संमती पाहिजे. मग दशरथ महाराज आडेवेडे घेत घेत त्यांना संमती देतात. हे तीर्थयात्रेला जातात. तीर्थयात्रा करून आल्यानंतर काय होतो परिणाम, परिवर्तन किती येतो ते योग वासिष्ठामध्ये लिहिलेले आहे. तीर्थयात्रा करून आल्यानंतर संसाराचा सार काय आहे हे त्यांना कळलं म्हणे. पुढे येते ते आपण उद्या बघू. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराज. राजा